जय महाराष्ट्र सर्वांना. मुंबईसाठी उद्धव ठाकरे का पाहिजे याचा पार्ट 7. तर तुम्ही जर का मुंबई आणि बाकी शहरांना कंपेअर केलं, बीट अहमदाबाद असेल, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बँगलोर, गुडगाव, तर आपल्या महाराष्ट्रातली शहरं बघितली, पुणे असेल, ठाणे असेल, मीरा भाईंदर, वसई विरार, मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्व सोयीसुविधा आहेत. तुम्हाला एक चांगलं पाणी मिळतं. इंदोरमध्ये बघा, BJPची सत्ता आहे. तिथे राज्य सरकार त्यांचं आहे, महानगरपालिका त्यांच्या हातात आहे. आणि पिण्याच्या पाण्यामुळे 15 लोकांचा जीव गेला. तेच तुम्ही BMCचं पाणी अनेकदा सर्वे करण्यात आले आहेत की तुम्ही जे BMCचं पाणी तुमच्या नळाला येतं ते तुम्ही पिऊ पण शकता. एवढं चांगलं फिल्टरेशन भांडुपला होतं. भांडूप आहे आणि अनेक फिल्टरेशन प्लांटचं तिथे चांगलं फिल्टर होतं आणि हे कुठेच अशी सोय नाही. पिण्याचं पाणी चांगलं येतं. प्लस तुम्ही टॉयलेट्स बघू शकता रस्त्यावर, लाईक एव्हरी हाफ अ किलोमीटर टॉयलेट असतात. मार्केट प्लेसेसमध्ये टॉयलेट आहेत. बाकी महानगरपालिकेमध्ये तुम्हाला असे एवढे टॉयलेट्स नाही मिळणार. गार्डन्स आहेत. रोडची कंडिशन आता खराब झाली आहे, कारण नगरसेवक नव्हते, कोण नव्हतं. पण त्याच्या आधी रोड्स पण आपले खूप चांगले होते आणि अनेक सोयीसुविधा आहेत जे महानगरपालिका देते. आणि वन ऑफ द रिचेस्ट महानगरपालिका एशियामधलीच, वन ऑफ द रिचेस्ट इन एशिया. तर यासाठी जे पण प्रकल्प असतात त्यासाठी लोन घ्यायला लागत नाही आणि अनेक चांगले प्रकल्प येऊ शकतात BMCच्या स्वतःच्या फंड्समधून. तर यासाठी उद्धव ठाकरेच पाहिजे. कारण तुम्ही बाकीचे बघा, आज नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस महापौर होते. काय केलं आज? नागपूर कुठे आहे? नागपूरचं अस्तित्वच राहिलं नाही. त्यापेक्षा आता पुणे असतील, ठाणे हे शहरं पुढे गेली. नागपूर तिथेच मागे राहिलं. तेच तुमची सोय, सामान्य सोय सुविधा, एक पाणी असेल, ड्रेनेज सिस्टम असेल, ते चांगले नाही आहेत. पण मुंबईचे सर्व गोष्टी चांगल्या. ते नंबर 1 सिटी इन इंडिया तर आहेच, नो डाऊट. म्हणून 2 करोड लोक मुंबईत राहतात. सपनों का शहर. म्हणून आपल्याला 15 तारखेला मशालचं बटन दाबायचं आहे आणि पुन्हा एकदा भगवा फडकवायचाच आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.